कळंबोली येथील केएलई सोसायटीच्या केएलई कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय कायदा महोत्सव स्पार्कल 6.0 चे आयोजन काल 22 मार्च रोजी पार पडले। या महोत्सवात मूट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट काउन्सिलिंग स्पर्धा या दोन प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालय दिल्ली न्यायमूर्ती श्री अरविंद कुमार, मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती मिलिंद जाधव, कर्नाटक उच्च न्यायालय न्यायाधीश प्रियेश दिनेश कुमार यावेळी उपस्थित होते। स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून 30 संघांनी यात सहभाग घेतला। स्पर्धेची प्राथमिक आणि ऑक्टो फायनल फेरी दिनांक 7 व 8 मार्च 2025 रोजी ऑनलाईन स्वरूपात पार पडली आहे, जिथे देशभरातील नामवंत कायदेतज्ञ आणि न्यायमूर्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिले। परंतु काल केएलई कॉलेज ऑफ लॉ महोत्सवात सर्वांचेच लक्ष उपांत्य व अंतिम फेरीवर लागले होते। यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे न्यायमूर्तींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले। सर काय सांगाल, नेहमीपेक्षा जरा वेगळं एक्सप्रेशन वाटलं। अनेक जे जजेस आले त्यांनी इन्स्पायरिंग भाषणे दिली आहे वेळेला। यातून यूथ जनरेशन कशा प्रकारे घडते, तुमच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश? केएलई सोसायटी साधारण 109 वर्ष झालं स्थापना होऊन, आणि मुंबईला आर्थिक कॅपिटल म्हणतो देशाचं, तिथं आमचे कॉलेज करायचं फार इच्छा होतं। गेल्या 12 वर्ष झालं मी इथं शिक्षण देतो मुलांना। तिथं आज लॉ कॉलेजचं कोर्ट मुलांना ट्रेनिंग द्यायचं, हे पार्ट ऑफ ट्रेनिंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतात त्याला। तर पुष्कळ कॉलेज ह्याच्यात भाग घेतले होते, आणि जस्टिस सुप्रीम कोर्ट जज अरविंद आले होते, ऑनरेबल हायकोर्टचे जज आले होते, देसाई आपले जाधव साहेब, आणि रिटायर चीफ जस्टिस कर्नाटक होते। त्याच्यामुळं मुलांना एक मार्गदर्शनसारखं हे आम्ही कार्यक्रम करत असतो। केएलई सोसायटी 6 लॉ कॉलेज चालवतो आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्रात मिळून। तर मुंबईला हा लॉ कॉलेज सुरू करून आम्ही 8 वर्ष झालं। 8 वर्षात पुष्कळ जजेस म्हणून मुलांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करायचं हेच कार्यक्रम असते। आज कार्यक्रम फारच छान बोलले, ॲडवाईज छान स्टुडंट्सना केले, आणि मुंबईला आम्ही आलोय। आता आल्यावर अजूनही चांगले शिक्षण द्यायचं आमचे प्रयत्न आहे वेगवेगळ्या सब्जेक्टवरती। तर पुण्याला आम्ही हॉस्पिटल सुरू केलेले आहे 300 बेडचे। महाराष्ट्रात पूर्वीपासून अक्कलकोट, बार्शी, सोलापूरमध्ये आमचे शाळा आणि कॉलेज खूप जुनं आहे। तर आम्हाला भाषापेक्षा शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे, आणि आमचे साधारण 40% शिक्षण संस्था जे गावात म्हणजे रुरलमध्ये आहे। शेतकऱ्यांचं मुलं, मध्यम वर्गची मुलं, गरीब मुलांना शिक्षण द्यायचं हा परंपरा केएलई सोसायटीचा आहे। किती विद्यार्थी? 1,48,000 विद्यार्थी आमच्याकडे अभ्यास करत आहेत। 18,000 शिक्षक आहेत आमच्याकडे, आणि सगळे फॅकल्टी, असं फॅकल्टी कुठलेही नाही असं नाही। शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्र स्थापना करून ट्रेनिंग देतो त्यांना। स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर म्हणून शाळा त्यांना पण केलेला आहे। म्हणजे शिक्षण हा त्या काळात फारच कमी लोकांना मिळत होता। त्या काळात 109 वर्ष काळात हे शिक्षण संस्था स्थापना होऊन आता सगळीकडे देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक मेजर आहे, दिल्लीत स्कूल आहे। तुमच्या वयाकडे बघून आजही पुढं जी समोर बसाल ती अट्रॅक्ट होतात, इन्स्पायर होत आहेत। तुम्ही अजूनही खुर्चीवर बसून आहात, तुमचा मूळ उद्देश काय? मी हे बघा, मी तर शेतकरीचा चिरंजीव आहे। मी आमचे वडील म्हणा, स्वातंत्र्य हे सेनानी होऊन ते जेलमध्ये होते स्वातंत्र्य मुवमेंटमध्ये। त्यांनी 1946 मध्ये पहिल्यांदा माझ्या खेड्यात शाळा सुरू केली। ते परंपरा आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे। तर शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे। जोपर्यंत कुठलेही समाज शिक्षण दिलं नाही ते समाज पुढं होणार नाही। म्हणून त्यांनी 108-9 वर्ष मागच त्यांनी हे आम्ही संस्था सप्तऋषी म्हणतो, त्यांनी ते ठरवून आज संस्था काढली होती। ते संस्था आता
शिक्षणाचा प्रसार सुरू आहे आमचा, त्याच्याबद्दल आरोग्य सेवा. सर, अनेक स्टेटमध्ये केएलई संस्था काम करते. महाराष्ट्राबाबत कसा रिस्पॉन्स आहे, काय सांगा? पूर्वीपासून आम्हाला काय मराठा कर्नाटक प्रश्न नाही. मुंबई प्रांतामध्ये असताना आम्ही सुरू केलं होतं. साधारण बार्शी शाळेला 75 वर्ष झालं आणि सोलापूर शाळेला साधारण 80 वर्ष झालं. सर क्या कहेंगे, ये बड़ी इंस्पायरिंग स्पीच थी उनकी. स्पीच के बारे में कहिए, रिस्पेक्ट के बारे में उन्होंने कहा था अर्जुन जी ने, काफ़ी इंस्पायरिंग थी. इंस्टीट्यूशन को, टीचर्स को रेस्पेक्ट देने का एक बहुत बड़ा मायने रखता है. जो भी स्टूडेंट्स है, हमारे सनातन सिस्टम में कहा है कि मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. उसमें सभी ये 3 लोगों को और सभी बुजुर्गों को रेस्पेक्ट देना चाहिए. उससे अपना खुद का श्रेय हो जाता है. पहले तो लॉ में इतना बाय चॉइस जाते नहीं थे. आजकल लोग बाय चॉइस जा रहे हैं, बहुत अच्छा प्रिपरेशन कर रहे हैं. अपॉर्चुनिटीज़ बहुत है. वैसे तो वकील बन सकते हैं, आजकल तो इमीडिएटली कॉलेज होने के उपरांत इमीडिएटली मैजिस्ट्रेट्स बन सकते हैं, अच्छे प्रैक्टिशनर्स बन सकते हैं, कॉरपोरेट में कर सकते हैं, इंटरनेशनल लॉ में कर सकते हैं. स्कोप तो बहुत ज़्यादा है. आजकल बहुत फील्ड में वकीलों का, लॉ ग्रेजुएट्स का नेसेसिटी है. और आजकल के जो यूनिवर्सिटी में ग्रेजुएट हो रहे हैं बहुत अपना बहुत काम करते हैं और एंड दे आर वेरी ब्रिलियंट और ऑल द वेरी बेस्ट टू देम. हर क्षेत्र से अलग क्या है सर इसमें ये है कि देखिए, मतलब जो भी राष्ट्र में कोई भी चीज़ होना चाहिए वो मतलब कानून के हिसाब से चलता है. क्या कानून है, कैसा बनेगा, कॉन्स्टिट्यूशन का अंदर है, कॉन्स्टिट्यूशन से बाहर है, ये सभी देखने के लिए वकील लोगों को इजी हो जाता है कि वही उनका सब्जेक्ट है और वो उसको चैलेंज कर सकते हैं. देश के लिए अच्छा काम होगा. आपको याद रहेगा कि प्रायर टू इंडिपेंडेंस भी मतलब वकील लोगों का बहुत योगदान रहा पहले भी, और पार्लियामेंट में, असेंबलीज में भी उनका बहुत योगदान रहा. मेरे ख्याल में अभी आगे भी ऐसे उनका अच्छा काम रहा. My message to all youngsters is to take up law, those who take up law as a profession, to take it up with dedication, honesty, integrity, and to do it as a service and consider the fee and other benefits of the profession as a byproduct. एक लास्ट सवाल है कि वकीली जो करते हैं वो व्यवहारिक हो जाती है कभी कभी, ऐसे लोग मानते हैं. क्या आपको लगता है ये सेवा होनी चाहिए? ये सेवा ही होनी चाहिए. वही तो मैंने आपको बताया, वो सेवा के दृष्टि से ही काम करना चाहिए. इसको नोबल प्रोफेशन कहते हैं. नोबल प्रोफेशन ही रखना चाहिए. वो ऐसे काम करेंगे तो ईश्वर उनको मतलब उसका प्रतिफल, अच्छा प्रतिफल भी देते. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.